पुण्यामध्ये शनिवारी रात्री मद्यपान करून महागड्या पोर्शे गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणाने रस्त्यावर जाणाऱ्या बाईकला जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता आणि विशेष म्हणजे त्याला लगेचच जामीन मंजूर झाला होता। याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे। व्हायरल व्हिडिओ पवन वागुलकर या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेला आहे। व्हायरल व्हिडिओमध्ये पुण्यातील विविध भागांमध्ये एक तरुण हातात एक पुणेरी पाटी घेऊन उभा असलेलं दिसत आहे। अनेक लोक ती पाटी वाचून निघून जात आहेत। व्हिडिओच्या शेवटी पुणेरी पाटीवरील मजकूर दिसतो, निबंध लिहिलेला कागद गाडीत ठेवून अपघात केला तर चालेल का, असा मार्मिक प्रश्न लिहिलेला दिसत आहे। न्यायालयाने दिलेल्या शिक्षेवर टीका करणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे। मुलाला अटक करून किंवा त्याच्या वडिलांना कठोर शिक्षा व्हावी, परंतु आपल्या न्यायव्यवस्थेने त्याला चक्क एक निबंध लिहायला लावलेला आहे आणि त्यानंतर त्याला जामीन मंजूर झालेला आहे। हे पाहिल्यानंतर अक्षरशः अनेक लोकांचा संताप इथं येऊ लागलेला आहे। सोशल मीडियावरती याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। न्यायालयाने अपघाताबाबत 300 शब्दांचा निबंध लिहायला लावला होता। आरोपीने 15 दिवस येरवडा विभागात ट्रॅफिक कॉन्स्टेबल बरोबर वाहतुकीचं नियोजन करावं, या 2 अटीवर त्याला जामीन मंजूर झाला होता। आता तुम्हाला हे योग्य वाटतं का ते कमेंट करून आम्हाला सांगू शकता।